Hi students, in the previous lecture we have seen addition and subtraction of vectors. In that we have seen the polygon law, parallelogram law of the vector addition. Also we have seen in the previous lectures a triangle law of vector addition. Polygon law is used when we want to add number of vectors such as more than 2 vectors, then we use the polygon law of vector addition. Triangle law of vector addition is used for adding the 2 vectors which come after one another, okay? And parallelogram law of vector addition is used when the 2 vectors start from a same point. Then these 2 vectors are represented by sides of parallelogram and the resultant is directed along the diagonal of the parallelogram. Okay. For 2 vectors we use the triangle law and parallelogram law of the vector addition, and for more than 2 vectors we use the polygon law of vector addition. Then we have seen the resolution of vectors. In the resolution of vectors we have seen the process of splitting a single vector into number of vectors or into its components is called as the resolution of vectors. वेक्टर रिझॉल्व करायचा म्हणजे काय करायचं तर एक सिंगल वेक्टर आपल्याकडे आहे आणि त्याला त्याच्या कॉम्पोनंट्समध्ये डिवाइड करायचं. इन द रिझोल्यूशन वी हॅव सीन दॅट there can be many components of a given vector. There can be many components of a given vector, and if the components are at right angles to each other, then these components are called as the rectangular components. There can be many components of a given vector and the angle between the components be the any angle, but if the angle is 90 degree, then the components are called as the rectangular components. We have seen in that, considered we have xy plane and there is a vector r bar and it is splitted along x and y axis. So rx was the x component of r bar and ry was the y component of r bar. म्हणजे इथे r बार हा वेक्टर जो होता तो कुठे होता तर xy या प्लेन मध्ये होता आणि त्या वेक्टरला आपण 2 कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व केलं. त्याचा एक कॉम्पोनंट होता x ॲक्सिस वर जो आहे rx आणि दुसरा कॉम्पोनंट आहे y ॲक्सिस वर जो आहे ry आणि यांच्यामधला अँगल जो आहे तो किती होता 90 होता आणि त्यामुळे त्या कॉम्पोनंट्सला आपण काय म्हटलं रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. आणि जर मग एखादा वेक्टर तुम्हाला रिप्रेझेंट करायचा असेल तर तो कसा केला पाहिजे इन द फॉर्म ऑफ कॉम्पोनंट्स तर r बार इज इक्वल टू आपण लिहिलेलं बघा rx बार प्लस ry बार प्लस rz बार. जर 3 कॉम्पोनंट असतील तर x y z असे 3 कॉम्पोनंट येतील आणि मग r बार इक्वल टू कसा लिहायचा rx बार प्लस ry बार प्लस rz बार आणि इन द फॉर्म ऑफ मॅग्निट्यूड तो कसा लिहायचा तर r बार इज इक्वल टू rx i कॅप प्लस ry j कॅप प्लस rz k कॅप. ओके, हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं. त्याचप्रमाणे या वेक्टरचं मॅग्निट्यूड आपल्याला सपोज फाइंड आउट करायचं आहे. कोणत्या फॉर्ममध्ये फाइंड आउट करायचं आहे तर त्याच्या कॉम्पोनंट्सच्या फॉर्ममध्ये. तर ते कसं फाइंड आउट केलं जाईल तर r इक्वल टू अंडर रूट काय असतं rx स्क्वेअर प्लस ry स्क्वेअर आणि 3 कॉम्पोनंट असतील तर मग काय येतं अंडर रूट rx स्क्वेअर प्लस ry स्क्वेअर प्लस rz स्क्वेअर. आणि कॉम्पोनंट्सच्या फॉर्ममध्ये जर तुम्हाला अँगल फाइंड आउट करायचा आहे किंवा डायरेक्शन फाइंड आउट करायची आहे तर ती कशी केली जाते तर थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ ry अपॉन rx. ओके, आता आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा पॉईंट बघणार आहे प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. हा पॉईंट बघायच्या आधी आत्ता आपण जे रिझोल्यूशन हा पॉईंट बघितला होता तर तो कसा यूज केला जाईल त्याचा यूज करून कसं मॅग्निट्यूड फाइंड आउट केलं जाईल त्याच्यासाठी इथे एखादा एक्झाम्पल बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात राहील. सपोज आपल्याला गिव्हन वेक्टर आहे बघा r बार इज इक्वल टू 5i कॅप प्लस 4j कॅप प्लस k कॅप असा एखादा वेक्टर आहे. r बार काय आहे बघा 5i कॅप प्लस 4j कॅप प्लस काय असेल के कॅप असा गिव्हन वेक्टर आहे. आणि याच्यावरून काय समजतं आपल्याला तर हा कोणत्या फॉर्ममध्ये आहे बघा तर r बार इक्वल टू rx i कॅप
प्लस आर वाय जे कॅप आणि प्लस काय असेल आर झेड के कॅप या फॉर्ममध्ये हा गिव्हन वेक्टर आहे. मग आर एक्स आय कॅप प्लस आर वाय जे कॅप प्लस आर झेड के कॅप या इक्वेशनसोबत हे गिव्हन इक्वेशन जर कम्पेअर केलं तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळतात बघा. आर एक्सची व्हॅल्यू किती असेल 5, आर वायची व्हॅल्यू किती असेल बघा 4 आणि आर झेडची व्हॅल्यू किती असेल तर 1. बघा आर एक्स म्हणजे या आर बारचा एक्स कॉम्पोनंट जो आहे त्याची व्हॅल्यू असेल 5, वाय कॉम्पोनंट आहे त्याची व्हॅल्यू असेल 4 आणि झेड कॉम्पोनंट आहे त्याची व्हॅल्यू किती असेल 1 असेल. मग आर एक्स आर वाय आर झेड या 3 व्हॅल्यू आपण नोट डाऊन केल्या. त्याच्यावरून आर हे या व्हेक्टरचं काय असेल मॅग्निट्यूड असेल. ते कसं फाइंड आउट करायचं. फॉर्म्युला आहे अंडर रूट आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर प्लस आर झेड स्क्वेअर असा गिव्हन फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकूयात. आर एक्स किती आहे 5 स्क्वेअर असेल 25, आर वाय आहे 4 स्क्वेअर आला 16 आणि प्लस आर झेड 1 आहे 1 स्क्वेअर 1 विच इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये 25 प्लस किती येणार बघा 17, 25 प्लस 17 केलात तर किती येईल बघा 42 आन्सर येईल रूट 42. इट इज द मॅग्निट्यूड ऑफ गिव्हन वेक्टर आर बार. म्हणजे सपोज एखादा वेक्टर तुम्हाला गिव्हन आहे आणि त्याचं मॅग्निट्यूड तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे तर ते कसं फाइंड आउट कराल तर स्क्वेअर रूटमध्ये त्याचे एक्स वाय झेड जे काही कॉम्पोनंट आहेत त्यांचे स्क्वेअर घेऊन काय करायची ॲडिशन करायची. अशा प्रकारे तुम्हाला काय मिळेल त्याचं मॅग्निट्यूड मिळेल. सपोज आपण एखादा आणखीन एक एक्झाम्पल बघूयात. सेकंड एक्झाम्पल बघा. गिव्हन वेक्टर सपोज तुम्हाला आहे पी बार आणि तो दिला आहे सपोज 3i प्लस 4j 3i प्लस 4j असा गिव्हन आहे आणि याचं तुम्हाला मॅग्निट्यूड पी फाइंड आउट करायचं आहे. तर कसं कराल स्क्वेअर रूटमध्ये पी एक्स स्क्वेअर प्लस पी वाय स्क्वेअर बरोबर. इथे आय कॅप आहे म्हणजे हा कोणता कॉम्पोनंट असणार एक्स कॉम्पोनंट. इथे जे कॅप आहे जे कॅप काय इंडिकेट करते तर वाय कॉम्पोनंट म्हणजे हा आहे पी बारचा एक्स कॉम्पोनंट, हा आहे पी बारचा वाय कॉम्पोनंट म्हणजे हा पी एक्स आणि हा काय आहे पी वाय आहे. मग पुढे काय येईल पी एक्स स्क्वेअर प्लस पी वाय स्क्वेअर. पी एक्स किती आहे बघा 3 मग 3 स्क्वेअर आला 9 प्लस पी वाय आहे 4 स्क्वेअर आला 16 रूटमध्ये 16 प्लस 9 दॅट इज 25. सो द आन्सर ऑफ और मॅग्निट्यूड ऑफ पी विल बी रूट 25 इक्वल टू 5. म्हणजे इथे या पी बार या वेक्टरचं मॅग्निट्यूड किती मिळतं आपल्याला 5 एवढं मिळतं. सपोज तुम्हाला फाइंड आउट करायची आहे की पी बारची डायरेक्शन काय. डायरेक्शन कशी काढतो आपण थीटा टॅन इनवर्स ऑफ वाय कॉम्पोनंट पी वाय अपॉन एक्स कॉम्पोनंट. काय करायचं टॅन इनवर्स कोणाचा घ्यायचा तर वाय कॉम्पोनंट ऑफ अ गिव्हन वेक्टर डिवायडेड बाय एक्स कॉम्पोनंट ऑफ अ गिव्हन वेक्टर. मग टॅन इनवर्स ऑफ काय येईल बघा वाय कॉम्पोनंट किती आहे 4 आणि एक्स कॉम्पोनंट आहे 3 म्हणजे टॅन इनवर्स कुणाचा घ्यायचा तर 4/3. 4/3चं आन्सर फाइंड आउट करायचं आणि त्याचा टॅन इनवर्स बघायचा. मग जो अँगल मिळेल आपल्याला त्या डायरेक्शनमध्ये म्हणजे सपोज आता हा एक्स वाय प्लेन आहे दिस इज एक्स वाय प्लेन. आता याचा टॅन इनवर्स घेतला मग जो आपल्याला अँगल मिळेल तो अँगल इथे ड्रॉ करायचा आणि इथे काय असेल थीटा आणि इथे तो वेक्टर गिव्हन पी बार असेल. अशा फॉर्ममध्ये इथे जो अँगल असेल तो तुम्हाला इथं मिळेल थीटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 4/3. अशा प्रकारे तुम्ही एखाद्या व्हेक्टरचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करू शकता आणि त्याची डायरेक्शनसुद्धा फाइंड आउट करू शकता. मॅग्निट्यूड फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचा स्क्वेअर रूटमध्ये एक्स कॉम्पोनंटचा स्क्वेअर प्लस वाय कॉम्पोनंटचा स्क्वेअर प्लस झेड कॉम्पोनंटचा स्क्वेअर. ओके ह्या तिघांची ॲडिशन झाली की त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आणि मग आपल्याला काय मिळेल गिव्हन वेक्टरचं मॅग्निट्यूड मिळेल. आणि डायरेक्शन कशी काढायची तर वाय कॉम्पोनंट अपॉन एक्स कॉम्पोनंट या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही टॅन इनवर्स ऑफ वाय कॉम्पोनंट अपॉन एक्स कॉम्पोनंट घेतलं की तुम्हाला काय मिळेल अँगल मिळेल थीटा आणि तो अँगल एक्स वाय प्लेनमध्ये मिळेल. ओके आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये. मग रिझॉल्युशनवरून तुम्ही अशा प्रकारे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन फाइंड आउट करू शकता. ओके आता आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहे तो म्हणजे आहे प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. आत्तापर्यंत आपण ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ वेक्टर्स याच्याबद्दल स्टडी केला. आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला काय बघायचं आहे तर वेक्टर्सचं मल्टिप्लिकेशन कशा प्रकारे केलं जातं. तर याच्यामध्ये फर्स्ट बघा
when we multiply a vector by a scalar then we always get a vector quantity. बघा वेक्टरला सपोज एखाद्या स्केलरनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ऑलवेज कोणती क्वांटिटी मिळते तर वेक्टर क्वांटिटी मिळते. त्यानंतर सेकंड बघूया, वेक्टरनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला आयदर स्केलर ऑर वेक्टर मिळतो. बघा व्हेन वी मल्टिप्लाय अ वेक्टर बाय अ स्केलर, वेक्टरला सपोज जर तुम्ही स्केलरनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ॲन्सर काय मिळणार, ऑलवेज वेक्टरच मिळणार. पण जर तुम्ही एखाद्या वेक्टरला सेकंड वेक्टरनंच मल्टिप्लाय केलं तर वेक्टर इंटू वेक्टर केल्यानंतर असं नाही की ऑलवेज तुम्हाला वेक्टरच मिळेल. या कंडिशनला तुम्हाला आयदर स्केलर मिळेल ऑर काय मिळू शकतो, वेक्टर मिळू शकतो. असं कंपल्सरी नाही की तिथे तुम्हाला वेक्टरच आन्सर मिळेल, असं काही नाही. काय मिळेल तर वेक्टर इंटू वेक्टर केल्यानंतर आयदर काय असेल, स्केलर असेल ऑर काय असेल, वेक्टर असेल. मग आता याच्यावरून सपोज वेक्टर मल्टिप्लाइड बाय वेक्टर ॲन्सर स्केलर मिळालं तर या प्रोडक्टला म्हटलं जातं स्केलर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट. आणि सपोज वेक्टर इंटू वेक्टर केल्यानंतर आपल्याला ॲन्सर वेक्टर मिळालं तर त्या प्रोडक्टला काय म्हटलं जातं तर वेक्टर प्रोडक्ट. बघा इफ वी मल्टिप्लाय अ स्केलर बाय अ वेक्टर देन वी ऑलवेज गेट अ वेक्टर क्वांटिटी. याचं बेस्ट एक्झाम्पल एफ बार इज इक्वल टू एम इंटू ए बार. इथे एम ही स्केलर क्वांटिटी आहे, ए बार ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि स्केलर इंटू वेक्टर केल्यावर आपल्याला काय मिळतो, फोर्स हा वेक्टर मिळतो. त्यानंतर सेकंड केस आपण काय बघतोय, इफ वी मल्टिप्लाय अ वेक्टर बाय अ वेक्टर देन वी गेट आयदर अ स्केलर ऑर अ वेक्टर. आपल्याला आयदर स्केलर मिळतो किंवा काय मिळतो, वेक्टर मिळतो. जर तुम्ही वेक्टर मल्टिप्लाइड बाय वेक्टर केलं आणि तुम्हाला ॲन्सर स्केलर मिळालं तर तो जो प्रोडक्ट आहे दोन वेक्टर्सचा त्या प्रोडक्टला काय म्हटलं जातं, स्केलर प्रोडक्ट. अँड इफ वी मल्टिप्लाय टू वेक्टर्स अँड वी गेट द ॲन्सर वेक्टर देन द प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज द वेक्टर प्रोडक्ट. डेफिनेशन कशी असेल बघा, या प्रोडक्टचे दोन टाईप आहेत. दोन टाईप कोणते, स्केलर प्रोडक्ट अँड वेक्टर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट म्हणजे काय, when we multiply a vector by a vector and we get a scalar quantity as the resultant then the product is called as the scalar product. Second काय येईल, if we multiply a vector by a vector and we get a vector quantity as the resultant then the product is called as the vector product. अशा प्रकारे वेक्टरच्या प्रोडक्टचे दोन टाईप असतात, एक आहे स्केलर प्रोडक्ट आणि सेकंड कोणता आहे तर वेक्टर प्रोडक्ट. याच्यामध्ये फर्स्ट आता आपण बघणार आहोत स्केलर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट म्हणजे काय असतो बघा. आता सांगितलं की जर आपण एखाद्या वेक्टरला दुसऱ्या एखाद्या वेक्टरने मल्टिप्लाय केलं तर ते जे ॲन्सर मिळतं आपल्याला किंवा रिझल्टंट क्वांटिटी जी मिळते ती जर स्केलर असेल तर त्या प्रोडक्टला काय म्हटलं जाईल, स्केलर प्रोडक्ट. ओके, डेफिनेशन सगळ्यांना राहिली का बघा लक्षात. याचं एक्झाम्पल घेऊयात. इथे एफ बार डॉट एस बार इज इक्वल टू आपल्याला मिळतं डब्ल्यू. म्हणजे इथे फोर्स एफ बार हा एक वेक्टर आहे, एस बार म्हणजे डिस्प्लेसमेंट, म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट केलं की आपल्याला काय मिळतं, वर्क. वर्क इज इक्वल टू काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स हा एक वेक्टर आहे, डिस्प्लेसमेंट हा सुद्धा वेक्टर आहे. दोन वेक्टरला मल्टिप्लाय केलं की आपल्याला वर्क मिळतं आणि वर्क ही कसली क्वांटिटी आहे तर स्केलर क्वांटिटी आहे. आणि हे रिप्रेझेंट करण्यासाठी या दोघांच्या मध्ये इथे काय दिला जातो, डॉट दिला जातो. म्हणजे दोन वेक्टर्स मल्टिप्लाय झाले त्याच्यापासून ॲन्सर जर स्केलर मिळालं तर ह्या दोघांचा प्रोडक्ट जो आहे तो दाखवण्यासाठी इथे मध्ये काय यूज केला जाईल, डॉट यूज केला जाईल. आणि त्यामुळे स्केलर प्रोडक्टलाच आणखीन काय म्हटलं जातं तर डॉट प्रोडक्ट असं म्हटलं जातं. डॉट प्रोडक्ट का म्हणायचं, कारण हा प्रोडक्ट रिप्रेझेंट करण्यासाठी काय यूज केला जातो, डॉट. Scalar product is represented by the dot between two vectors, so the product is called as the dot product.
याचं बेस्ट एक्झाम्पल काय सांगितलं मी, वर्क इज इक्वल टू काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण फोर्स ही कसली क्वांटिटी आहे, वेक्टर आहे. डिस्प्लेसमेंट कसली क्वांटिटी आहे, वेक्टर आहे. आणि दोन वेक्टर्स जर मल्टिप्लाय केले आणि जर आपल्याला इथे आन्सर स्केलर, वर्क ही कसली क्वांटिटी आहे, स्केलर. वर्क कोणत्या डायरेक्शनमध्ये झालं हे इम्पॉर्टंट नाही, वर्क हे किती झालं म्हणजे त्याचं फक्त आपल्याला काय पाहिजे, मॅग्निट्यूड पाहिजे असतं. वर्क, एनर्जी या क्वांटिटी कशा आहेत तर स्केलर क्वांटिटीज आहेत. आणि त्यामुळे इथं स्केलर मिळतो दोन वेक्टर्सचा प्रोडक्ट घेतल्यानंतर. त्यामुळे हा प्रोडक्ट दाखवण्यासाठी इथे काय यूज केला जाईल, डॉट यूज केला जाईल. आणि त्यामुळे स्केलर प्रोडक्टलाच काय म्हटलं जातं तर डॉट प्रोडक्ट. ओके, डेफिनिशन समजली सगळ्यांना. डेफिनिशन काय सांगितली मी, व्हेन we multiply a vector by another vector, then if we get the resultant as scalar quantity, then the product is called as the scalar product. If we multiply a vector by another vector and we get the scalar as the resultant quantity, then the product is called as the scalar product. It is denoted by dot, so it is called as the dot product. Example सांगितलं, W is equal to काय, force into displacement, म्हणजे work is equal to force into displacement. ओके, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला बघायचं आहे स्केलर प्रोडक्टमध्ये प्रॉपर्टीज और कॅरेक्टरिस्टिक्स म्हणूयात आपण त्याला, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट. आता आपल्याला समजलं की प्रोडक्टचे दोन टाईप असतात. कोणते दोन टाईप असतात, एक असतो स्केलर प्रोडक्ट, दुसरा कोणता असतो व्हेक्टर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट म्हणजे काय हे समजलं. वेक्टर प्रोडक्ट म्हणजे काय तर ज्यावेळेस दोन वेक्टर मल्टिप्लाय केले जातात आणि आपल्याला ॲन्सर वेक्टर मिळतं त्यावेळेस त्या प्रोडक्टला काय म्हटलं जाईल, वेक्टर प्रोडक्ट असं म्हटलं जाईल. आता स्केलर प्रोडक्टचं एक एक्झाम्पल सांगितलं मी, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, त्यालाच काय म्हटलं जातं, डॉट प्रोडक्ट असं म्हटलं जातं. मग आता आपल्याला काय बघायचं आहेत नेक्स्ट तर प्रॉपर्टीज और कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघायच्या आहेत. याच्यामध्ये बघा, सपोज मी इथे एक अशी डायग्रॅम ड्रॉ करते आहे. याच्यामध्ये सपोज हा वेक्टर आहे, इकडचा पी बार हा एक वेक्टर आहे आणि इकडे जाणारा हा क्यू बार वेक्टर आहे, इथं ओ, आणि इथे अँगल सपोज थीटा असेल. आता आणखीन एक रिझोल्युशनमधलं थोडंसं आणखीन एक लक्षात ठेवा. सपोज हा असा एक प्लेन आहे, याच्यामध्ये तुम्ही असा इथे एखादा वेक्टर घेतला पी बार, हा आहे एक्स ॲक्सिस, हा आहे वाय ॲक्सिस, आणि तुम्हाला हा अँगल थीटा दिला असेल. रिझोल्युशनमध्ये हा कन्सेप्ट आहे. बघा, हा वेक्टर इथे दिला एखादा, एक्स वाय प्लेन आहे आणि या वेक्टरनी एक्स ॲक्सिससोबत अँगल किती केलेला आहे तर थीटा केलेला आहे. तर या कंडिशनमध्ये या वेक्टरनी याच्यासोबत अँगल किती केला, थीटा. म्हणजे ही जी लाईन आहे ही या वेक्टरचा कोणता कॉम्पोनंट येते तर पी कॉस थीटा, आणि हा जो रिमेनिंग कॉम्पोनंट आहे तो कोणता असतो तर पी साइन थीटा. म्हणजे एखादा गिव्हन वेक्टर आहे, तुम्हाला अँगल माहीत आहे आणि वेक्टरचं काय माहिती आहे, मॅग्निट्यूड माहिती आहे. अँगल माहीत आहे, वेक्टरचं मॅग्निट्यूड माहिती आहे आणि त्याचा तुम्हाला एक्स आणि वाय कॉम्पोनंट किती आहे फाइंड आउट करायचं आहे. मग त्या केसमध्ये काय केलं जाईल बघा, जो गिव्हन वेक्टर आहे त्यानं ज्या ॲक्सिससोबत अँगल थीटा तयार केलेला आहे त्या वेक्टरचा अँगल ज्या ॲक्सिससोबत दिला आहे तुम्हाला, तो ॲक्सिस जो आहे त्या ॲक्सिसवर त्या वेक्टरचा कोणता कॉम्पोनंट येतो तर कॉस कॉम्पोनंट. हे लक्षात ठेवायचं. गिव्हन वेक्टर आपण स्प्लिट करताना साइन आणि कॉस याच्यामध्ये आपल्याला स्प्लिट करायचे. तर स्प्लिट करताना कॉस कॉम्पोनंट कोणता घ्यायचा तर थीटा अँगल ज्या लाईनसोबत आहे ती लाईन म्हणजे काय असणार त्या वेक्टरचा कॉस कॉम्पोनंट. आणि दुसरा जो आहे, दुसरी जी रिमेनिंग लाईन असेल ती लाईन म्हणजे काय असेल तिचा साइन कॉम्पोनंट. हे कुणासाठी सांगते मी, एक्स आणि वाय ॲक्सिस म्हणजे रेक्टँग्युलर कॉम्पोनंटसाठी. आता इथे काय दिले बघा, अँगल कोणासोबत आहे एक्स ॲक्सिससोबत, म्हणजे त्याचा एक्स कॉम्पोनंट झाला कॉस आणि वाय कॉम्पोनंट झाला साइन. म्हणजे इथे आपण काय लिहू शकतो तर पी एक्स इक्वल टू पी कॉस थीटा आणि पी वाय इक्वल टू काय लिहू शकतो पी साइन थीटा. म्हणजे एक्स कॉम्पोनंट पी एक्स आहे तो कसा काढायचा पी कॉस थीटा,
वाय कॉम्पोनंट पी वाय आहे, तो कसा फाइंड आउट करायचा, पी साइन थिटा. पण सपोज आता तुम्हाला असं दिलेलं आहे, हा एक्स वाय प्लेन आहे, याच्यामध्ये इथे पी बार हा वेक्टर आहे आणि यानं वाय ॲक्सिससोबत अँगल थिटा तयार केला आहे. बघा इथे अँगल थिटा हा कोणासोबत होता, एक्स ॲक्सिससोबत होता. इथे कोणासोबत आहे अँगल, हा वाय ॲक्सिससोबत. एकच स्टेटमेंट फक्त लक्षात पाहिजे आपल्याला, वेक्टरचा अँगल ज्या लाईनसोबत आहे तो त्याचा कोणता कॉम्पोनंट असतो, एक्स कॉम्पोनंट. म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो कॉस कॉम्पोनंट. ओके, कॉस आणि साईन कुणाला जोडायचं आहे, तर कॉस कोणता असेल, तर ज्याच्यासोबत अँगल थिटा आहे ती लाईन म्हणजे कॉस, आणि रिमेनिंग जी असेल ती म्हणजे असेल साईन. आता इथे या एक्स ॲक्सिससोबत अँगल थिटा आहे म्हणून हा त्याचा कुठला कॉम्पोनंट झाला, कॉस कॉम्पोनंट झाला. आता इथे बघा हा जो पी बार वेक्टर आहे त्याचा हा जो अँगल आहे तो कोणत्या ॲक्सिस बरोबर आहे, तर वाय ॲक्सिस बरोबर आहे. म्हणजे हा जो आहे हा कुठला कॉम्पोनंट आला, पी कॉस थिटा. मग रिमेनिंग हा आहे, हा कोणता आला, पी साइन थिटा. म्हणजे या एक्झाम्पलसाठी याचा एक्स कॉम्पोनंट आहे पी साइन थिटा आणि वाय कॉम्पोनंट आहे पी कॉस थिटा. लक्षात आलं का बघा, हे आपल्याला याचे जे एक्झाम्पल्स आपण सॉल्व करणार नंतर त्याच्यामध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे, दोन्ही पण लक्षात ठेवायचं आहे. काय सांगितलं, गिव्हन वेक्टरने ज्या लाईनसोबत अँगल थिटा तयार केलेला आहे, म्हणजे ज्या गिव्हन वेक्टरचा ज्या लाईनसोबत अँगल थिटा आहे तर त्या लाईनला त्याचा कोणता कॉम्पोनंट असं कन्सिडर केलं जाईल, तर कॉस कॉम्पोनंट. मग तो कसा लिहायचा, तर तो व्हेक्टर त्याचं मॅग्नेट्यूड घ्यायचं आणि इनटू त्या अँगलचा काय असेल, कॉस. म्हणजे पी कॉस थिटा इथे कोणता कॉम्पोनंट झाला, एक्स कॉम्पोनंट. रिमेनिंग कोणता असणार, पी साइन थिटा म्हणजे कोणता झाला, वाय कॉम्पोनंट. त्यानंतर पुढे इथे काय केलं आपण, तर गिव्हन वेक्टर पी बार आहे, त्यानं वाय ॲक्सिससोबत अँगल किती आहे त्याचा, थिटा एवढा आहे. मग ज्याच्यासोबत अँगल आहे ती लाईन म्हणजे त्याचा कॉस कॉम्पोनंट. म्हणजे इथे कोणासोबत अँगल केला आहे, वाय ॲक्सिससोबत, म्हणजे ही लाईन काय झाली, त्याचा कॉस कॉम्पोनंट झाली. मग इथे काय येणार, पी कॉस थिटा. मग रिमेनिंग कोण आहे, एक्स ॲक्सिस, मग ती लाईन काय असेल, तर पी साइन थिटा. म्हणजे इथे आहे पी कॉस थिटा, इथे आहे पी साइन थिटा. म्हणजे पी वाय, वाय कॉम्पोनंट पी कॉस थिटा असेल आणि पी एक्स काय असेल, पी साइन थिटा. ओके, आता हे जे आहे हे आपल्याला एक्झाम्पल्स ज्यावेळेस आपण याचे सॉल्व करूयात त्यावेळेस तुम्हाला हे आठवलं पाहिजे. आता याच्यामध्ये आपण काय बघतोय बघा, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट. याच्यामध्ये इथे हा एक वेक्टर घेतला आपण पी बार, इकडे एक सेकंड वेक्टर घेतला बघा, हा एक फर्स्ट वेक्टर आहे पी बार, इकडे एक सेकंड वेक्टर आहे क्यू बार. आणि केलं काय बघा, तर इथून या ॲक्सिसवर इथे एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि इथून इकडे एक परपेंडिक्युलर असा ड्रॉ केला. ह्याला आपण म्हणूया एम आणि इथे एन असे नेम दिले. म्हणजे या पॉईंटमधून इथे एक काय काढला, परपेंडिक्युलर ॲट पॉईंट एम अलॉंग पी बार, आणि इकडनं पी बारवरून इकडे एक परपेंडिक्युलर टाकला कोणत्या ॲक्सिस, कोणत्या लाईनवर, तर क्यू बार या वेक्टरवर. म्हणजे काय केलं, पी बार आणि क्यू बार असे दोन वेक्टर काढले आणि याच्यावरून पी बारवरून परपेंडिक्युलर ड्रॉ केला क्यू बारवर आणि क्यू बारवरून परपेंडिक्युलर ड्रॉ केला पी बारवर. ओके, लक्षात आलं सगळ्यांच्या. आता याच्यामध्ये पुढे काय करायचं बघा, तर हे जे आहे ओ एम आणि हे ओ एन हे काय आहेत बघा. सपोज हा वेक्टर पी बार आहे आणि हा वेक्टर कोणता आहे, क्यू बार आहे. तर इथून तुम्ही इथे परपेंडिक्युलर टाकला म्हणजे या क्यू बारने या लाईनसोबत बघा असा वेक्टर आहे, इथं आहे क्यू बार आणि इथे एक लाईन आहे सपोज आणि इथं आहे अँगल थिटा. आता मगाशी मी सांगितलं की गिव्हन वेक्टरने ज्या लाईनसोबत अँगल थिटा तयार केला ती लाईन त्याचा कोणता कॉम्पोनंट येते, कॉस कॉम्पोनंट. म्हणजे हा क्यू बार असेल तर ही जी लाईन आहे ज्याच्यासोबत क्यू बारचा अँगल थिटा आहे ही लाईन म्हणजे याचा कुठला कॉम्पोनंट असते, कॉस कॉम्पोनंट. म्हणजे इथे काय येईल तर क्यू कॉस थिटा, हे असेल क्यू कॉस थिटा. अशाच प्रकारे सपोज इकडे एक वेक्टर आहे पी बार आणि इथे थिटा अँगल आहे आणि इथं काय काढलं आहे असा परपेंडिक्युलर काढला आहे. तर मला सांगा हे जे आहे हे काय येईल, तर हा वेक्टर पी बार
ह्या वेक्टर पी बारनी या लाईनसोबत अँगल थिटा तयार केला, म्हणजे हा जो आहे हा त्याचा कुठला कॉम्पोनंट आला, तर कॉस कॉम्पोनंट आला, पी कॉस थिटा. म्हणजे इथं कसं येईल बघा, हे असेल पी कॉस थिटा आणि इथलं जे आहे ते काय असेल क्यू कॉस थिटा. सगळ्यांच्या लक्षात आलं काय केलं, इथं ह्याला मी स्प्लिट केलं आहे. हा क्यू बार वेक्टर आहे, त्यानं या लाईनसोबत अँगल थिटा तयार केला, म्हणून ही जी लाईन आहे ही काय रिप्रेझेंट करते क्यू कॉस थिटा. त्यानंतर हा वेक्टर आहे पी बार, त्याच्यापासून इथे परपेंडिक्युलर टाकला. ओके, मग इथं ही जी लाईन आहे याच्यासोबत या वेक्टरनं अँगल थिटा तयार केला, म्हणजे ही जी लाईन आहे ही काय इंडिकेट करेल, त्याचा कॉस कॉम्पोनंट म्हणजे काय असेल पी कॉस थिटा. ओके, मग इथे आपण काय केलं बघा, इथे क्यू कॉस थिटा लिहिलं, इथे काय लिहिलं पी कॉस थिटा, जसं इथे आहे ते बघून लिहिलं आहे. ओके, त्यानंतर पुढे बघा, आता ज्या वेळेस आपल्याला पी बार डॉट क्यू बार असं लिहायचं आहे, पी बार डॉट क्यू बार, तर त्यावेळेस ते कसं रिप्रेझेंट केलं जातं, तर दोन वेक्टरचा प्रोडक्ट लिहिताना ऑलवेज लक्षात ठेवा, स्केलर प्रोडक्ट लिहिताना पी बार डॉट क्यू बार हा कसा रिप्रेझेंट केला जाईल, तर पी क्यू कॉस थिटा. पी क्यू कॉस थिटा याच्यामध्ये पी म्हणजे काय असतं, तर या पी बारचं मॅग्निट्यूड, क्यू म्हणजे काय असेल क्यू बारचं मॅग्निट्यूड, आणि कॉस थिटा म्हणजे काय, थिटा काय असेल त्या दोन वेक्टर्समधला अँगल आहे, आणि त्याचा इथे काय घेतला कॉस घेतला. म्हणजे स्केलर प्रोडक्ट ऑलवेज कसा रिप्रेझेंट केला जातो, तर दोन वेक्टर्सचे मॅग्निट्यूड मल्टिप्लाय करायचे आणि त्याला कॉस थिटानी मल्टिप्लाय करायचं, आणि थिटा म्हणजे पी बार आणि क्यू बार या दोन वेक्टर्समधला अँगल असेल. सो द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर्स अँड कॉस ऑफ द अँगल बिटवीन देम. डेफिनेशन काय असेल सांगा, सोपं आहे, काय काय मल्टिप्लाय केलं ते फक्त बघायचं. हे काय आहे, स्केलर प्रोडक्ट आहे, कोणाचा, दोन वेक्टर्सचा. स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज डिफाइंड ॲज प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर. प्रोडक्ट कोणाचा घ्यायचा, दोन वेक्टर्सच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट घ्यायचा, आणि इंटू काय करायचं, त्यांच्यामध्ये असणाऱ्या अँगलचा कॉस घ्यायचा. मिनिंग लक्षात पाहिजे आपल्याला. मग स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर्स अँड cos of the angle between them, or we can call as cosine of the angle between them. Definition आली लक्षात. Scalar product of two vectors is defined as product of magnitudes of two vectors and cosine of the angle theta between them. Okay, आता इथे बघा, पी बार हा फर्स्ट वेक्टर, क्यू बार हा सेकंड वेक्टर. पी बार डॉट क्यू बार कसा लिहिलेला आहे, पी क्यू कॉस थिटा असा लिहिला आपण. तर याच्यामध्ये आपण काय करूया बघा, पी इंटू ब्रॅकेट क्यू कॉस थिटा असं लिहिलं, किंवा क्यू इंटू ब्रॅकेट पी कॉस थिटा असं आपण रिप्रेझेंट केलं, तर काय होईल बघा, पी म्हणजे हा फर्स्ट वेक्टर, त्याचं काय घेतलं आपण, मॅग्निट्यूड घेतलं. आता इथे हेच बघा, पहिल्यांदा पी इंटू क्यू कॉस थिटा. पी बारचं मॅग्निट्यूड काय असणार आहे, पी, आणि क्यू कॉस थिटा काय आहे सांगा मला, क्यू बारचा कॉम्पोनंट आहे, बरोबर. क्यू कॉस थिटा हा काय आहे, कॉम्पोनंट ऑफ क्यू बार, आणि तो कुठे आहे, अलॉंग पी बार. बघा इथे क्यू कॉस थिटा कोणत्या लाईनवर आहे, तर पी बार या वेक्टरवर ड्रॉ केलेला आहे, आणि इथे पी कॉस थिटा हा कुठे ड्रॉ केलेला आहे, अलॉंग क्यू बार. म्हणजे हा आहे कॉम्पोनंट ऑफ क्यू बार अलॉंग पी बार, आणि इथे काय आहे, हा पी कॉस थिटा म्हणजे कॉम्पोनंट ऑफ पी बार अलॉंग क्यू बार. लक्षात ठेवा, हा काय म्हणायचा आहे, तर कॉम्पोनंट ऑफ क्यू बार अलॉंग पी बार, आणि इथे कॉम्पोनंट ऑफ पी बार अलॉंग क्यू बार. ओके, तर आता इथं बघा, पी इंटू ब्रॅकेट क्यू कॉस थिटा, म्हणजे इथं काय केलं फक्त, तर या क्यू कॉस थिटाला ब्रॅकेट टाकलं. मग पुढे काय येणार बघा, पी इंटू क्यू कॉस थिटा. पी म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर, आणि इंटू सेकंड वेक्टर कोणता, क्यू बार, आणि त्याचं काय केलं आहे, कॉम्पोनंट ऑफ सेकंड वेक्टर, आणि तो आहे कुठे, इन द डायरेक्शन ऑफ पी बार म्हणजे फर्स्ट वेक्टर. हा फर्स्ट वेक्टर आहे, हा सेकंड वेक्टर आहे. आपण रीड कसं करणार, मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर इंटू कॉम्पोनंट ऑफ सेकंड वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर.
कळालं सगळ्यांना? म्हणजे इथे आपण असं म्हणू शकतो की इथं पी बार डॉट क्यू बार केलं तर पी इंटू क्यू कॉस थिटा येतं, किंवा आपण असं पण लिहू शकतो क्यू इंटू पी कॉस थिटा. म्हणजे क्यू हा वेक्टर घेतला सपोज, त्याचं मॅग्नेट्यूड घेतलं तर रिमेनिंग कोण आहे? पी बार आहे. त्याचा कॉम्पोनंट घेतला आणि तो कुणाच्या डायरेक्शनमध्ये आहे? क्यू बारच्या. म्हणजे इथे रीड करताना काय असेल तर मॅग्नेट्यूड ऑफ क्यू बार इंटू कॉम्पोनंट ऑफ पी बार अलॉंग क्यू बार. आलं लक्षात सगळ्यांच्या? बघा इथं काय होतं, इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ पी बार अँड कॉम्पोनंट ऑफ क्यू बार अलॉंग पी बार. इथं काय असेल? मॅग्निट्यूड ऑफ क्यू बार इंटू कॉम्पोनंट ऑफ पी बार अलॉंग क्यू बार. आलं लक्षात? कॉम्पोनंट क्यूचा अलॉंग पी बार आहे, कॉम्पोनंट पीचा अलॉंग क्यू बार आहे. ओके, मग आता हे जे आहे आपण कसं लिहू शकतो बघा, स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ magnitude of one vector and component of another vector in direction of first vector. मीनिंग लक्षात आलं का बघा सगळ्यांना? स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज इक्वल टू हा स्केलर प्रोडक्ट आहे दोन वेक्टरचा, इज इक्वल टू काय सांगितलं? मॅग्निट्यूड ऑफ, इट इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर अँड कॉम्पोनंट ऑफ प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर अँड कॉम्पोनंट ऑफ अनदर वेक्टर इन डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर. इट इज कॉल्ड ॲज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर अँड कॉम्पोनंट ऑफ अनदर वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर. इथे पण सेम तसंच, मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर इंटू कॉम्पोनंट ऑफ अनदर वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर. म्हणजे इथे आहे मॅग्निट्यूड कुणाचं? पी बारचं, इंटू तुम्ही काय करता? कॉम्पोनंट कोणाचा? क्यू बारचा, इन डायरेक्शन ऑफ काय येणार आहे तर पी बार. ओके, मॅग्निट्यूड ऑफ पी बार इंटू कॉम्पोनंट ऑफ क्यू बार इन द डायरेक्शन ऑफ पी बार. सेम तसंच इथं मॅग्निट्यूड कोणाचं येईल? क्यू बारचं, इंटू कॉम्पोनंट कोणाचा असेल? पी बारचा, आणि इन डायरेक्शन ऑफ कोण असेल? इन डायरेक्शन ऑफ असेल क्यू बार. ओके, म्हणजे मिनिंग कळलं का बघा? एकाचं मॅग्निट्यूड दुसऱ्याचा कॉम्पोनंट पहिल्याच्या डायरेक्शनमध्ये. आलं लक्षात? दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द स्केलर प्रोडक्ट. कॅरेक्टरिस्टिकमध्ये फर्स्ट आपण काय बघितलं तर स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ वन वेक्टर अँड कॉम्पोनंट ऑफ अनदर वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर. ओके, त्यानंतर आता आपल्याला सेकंड प्रॉपर्टी बघायची आहे. सेकंड प्रॉपर्टी काय आहे बघा? स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, इट obeys commutative law, it obeys the commutative law of vector multiplicationचा कम्युटेटिव्ह लॉ इथे ओबे केला जातो. स्केलर प्रोडक्ट ओबेज कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. म्हणजेच पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू काय असतं? क्यू बार डॉट पी बार. कारण पी बार डॉट क्यू बार आन्सर काय असतं? पी क्यू कॉस थिटा. पी बार डॉट क्यू बार कसं काढायचा तर पी क्यू कॉस थिटा करायचं. मग क्यू बार डॉट पी बार कसं काढायचं तर क्यू पी कॉस थिटा. मग आता पी क्यू कॉस थिटा केलं काय किंवा क्यू पी कॉस थिटा केलं काय? आन्सर बदलेल का? नाही. पी इंटू क्यू करा किंवा क्यू इंटू पी करा, आन्सर काय असेल? सेम असेल. म्हणजेच काय? इट ओबेज द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. म्हणजेच पी बार डॉट क्यू बार इक्वल टू काय असतं? क्यू बार डॉट पी बार. नेक्स्ट इट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन
इट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता पी बार डॉट क्यू बार प्लस आर बार इज इक्वल टू पी बार डॉट क्यू बार प्लस पी बार डॉट आर बार. बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय, तर पी बार डॉट ब्रॅकेटमध्ये आहे क्यू बार प्लस आर बार. कसं सॉल्व केलं जाईल, तर पी बार डॉट क्यू बार प्लस काय येईल, पी बार डॉट आर बार. आलं लक्षात. इथे 3 लॉ आपण बघितले. फर्स्ट लॉ कोणता होता, तर वेक्टर प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ फर्स्ट वेक्टर इंटू कॉम्पोनंट ऑफ सेकंड इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट वेक्टर. ओके. सेकंड कोणता बघितला, इट ओबेज द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन, दॅट इज पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू काय असतं, क्यू बार डॉट पी बार. नेक्स्ट काय येईल बघा, इट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन, म्हणजेच काय असेल तर पी बार डॉट क्यू बार प्लस आर बार इज इक्वल टू काय येतं, तर पी बार डॉट क्यू बार प्लस पी बार डॉट आर बार. म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट प्लस काय करायचं, या दोघांचा प्रोडक्ट. ओके. इथे आता आपण किती लॉ बघितलेले आहेत, 3 लॉ बघितलेले आहेत. नेक्स्ट आता आपला फोर्थ लॉ बघा काय आहे, इफ पी बार इज इक्वल टू क्यू बार देन पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी स्क्वेअर इक्वल टू क्यू स्क्वेअर. बघा जर पी बार आणि क्यू बार हे 2 वेक्टर इक्वल वेक्टर्स असतील, कशा आहेत ते 2 वेक्टर, इक्वल वेक्टर्स आहेत आणि त्यांचा तुम्ही काय घेतला, डॉट प्रोडक्ट घेतला, तर डॉट प्रोडक्ट घेतल्यानंतर ॲन्सर काय मिळतं बघा, पी बार डॉट क्यू बार केलं तर आपल्याला ॲन्सर मिळतं पी स्क्वेअर किंवा काय करायचं, क्यू स्क्वेअर. इथं पी म्हणजे काय, तर पी बारचं मॅग्निट्यूड आणि क्यू म्हणजे काय असेल, तर क्यू बारचं मॅग्निट्यूड असेल. आलं लक्षात. काय सांगितलं बघा, जर 2 वेक्टर हे इक्वल वेक्टर्स असतील तर त्या केसमध्ये त्या 2 वेक्टर्सचा डॉट प्रोडक्ट हा कसा काढला जाईल, तर पी स्क्वेअर किंवा काय करायचं, क्यू स्क्वेअर. ह्या दोघांचा आन्सर सेम असेल. पी म्हणजे पी बारचं मॅग्निट्यूड असेल आणि क्यू म्हणजे क्यू बारचं मॅग्निट्यूड असेल. ओके. दिस इज द फोर्थ लॉ. इफ पी बार इज इक्वल टू क्यू बार देन पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी स्क्वेअर, दॅट इज इट इज इक्वल टू क्यू स्क्वेअर. देन नेक्स्ट इज if theta is equal to 0 degree then what happens, if theta is equal to 180 degree and if theta is equal to 90 degree. This is our 5th characteristic. See, जर अँगल किती आहे, 0 आहे, 180 आहे किंवा 90 आहे, तर अशा केसमध्ये काय होईल, तर पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा विच इज इक्वल टू पी क्यू कॉस 0 असेल, विच इज इक्वल टू पी क्यू कॉस 0ची व्हॅल्यू असते 1, म्हणजे ॲन्सर काय येईल, पी क्यू. म्हणजे या केसमध्ये पी बार डॉट क्यू बार याचं ॲन्सर किती मिळतं आपल्याला, पी इंटू क्यू. कधी, ज्यावेळेस अँगल किती असतो 0, त्या केसमध्ये पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू काय येतं, पी क्यू. सिम्पल 2 फक्त मॅग्निट्यूडचं काय करायचं आहे आपल्याला, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता इथे इफ अँगल इज इक्वल टू 180 देन P bar dot Q bar equal to PQ cos 180 and PQ into cos 180 is -1 and answer will be minus PQ. That is, if angle is 180 degree then dot product is equal to minus PQ. Then if angle is 90 degree then P bar dot Q bar equal to PQ cos 90 and we know that cos 90 is 0. So answer will be 0. P bar dot Q bar is equal to 0. See, प्रॉपर्टी कोणती बघितली आपण, 5th प्रॉपर्टी, इफ अँगल इज 0, 180 और 90. 0 असेल तर इथे कॉस 0 येईल, कॉस 0 असतो 1, त्याच्यामुळे काय करायचं, पी बार डॉट क्यू बार इक्वल टू पी क्यू. त्यानंतर सपोज थिटा इज इक्वल टू 180 देन पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस 180 आणि कॉस 180 असतो -1, त्याच्यामुळे आन्सर आलं मायनस पी क्यू. आणि थर्ड आहे, जर अँगल किती असेल 90 असेल तर पी बार डॉट क्यू बार इक्वल टू पी क्यू कॉस 90 आणि कॉस 90ची व्हॅल्यू असते 0, त्याच्यामुळे फायनल आन्सर किती असेल, 0 असेल. इथे 5 प्रॉपर्टीज कंप्लीट झाल्या. नेक्स्ट बघा 6 नंबरची प्रॉपर्टी आहे, इफ A bar dot B bar is equal to A bar dot C bar then
it is not necessary, then it is not necessary that B bar is equal to C bar when A bar not equal to 0. नीट लक्ष द्या. सपोज तुम्हाला अशी प्रॉपर्टी दिली आहे की ए बार डॉट बी बार इज इक्वल टू काय आहे तर ए बार डॉट सी बार. म्हणजे दोन वेक्टरचा इथे स्केलर प्रोडक्ट हा जो घेतला आहे, ए बारनी बी बारला मल्टिप्लाय केलं, ए बारनी सी बारला मल्टिप्लाय केलं आणि दोघांचा स्केलर प्रोडक्ट घेतल्यानंतर आपल्याला ॲन्सर जे मिळालं ते ॲन्सर कसं आलं, सपोज सेम आलं. तर या कंडिशनमध्ये असं बघितल्यावर आपल्याला काय वाटतं की ए बार आणि ए बार दोन्हीकडे कॉमन आहे, मग बी बार आणि सी बार सेम असले पाहिजेत तरच त्यांचा डॉट प्रोडक्ट सेम येऊ शकतो असं आपल्याला वाटू शकतं. बघा, ए बार डॉट बी बार इक्वल टू काय लिहिलं आहे, ए बार डॉट सी बार. याचा अर्थ काय तर जर तुम्ही काय सांगितलं मी इथे की ए बार आणि ए बार सेम आहे तर याचा अर्थ बी बार आणि सी बार सेम असले पाहिजेत का, सेम असतील तरी चालेल. म्हणजे इथे हे प्रूव्ह होण्यासाठी बी बार इक्वल टू सी बार असेल तर ते प्रूव्ह होणार, पण ऑलवेज नेसेसरी नाही की बी बार आणि सी बार सेमच असले पाहिजेत. ओके, म्हणून इथे काय लिहिलं आहे की इफ ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बार डॉट सी बार असं असेल देन इट इज नॉट नेसेसरी दॅट बी बार इक्वल टू सी बार, बी बार इक्वल टू सी बार असेल तरी चालेल. ओके, पण ते कंपल्सरी आहे का, नाही. इट इज नॉट नेसेसरी दॅट बी बार इज इक्वल टू सी बार व्हेन ए बार नॉट इक्वल टू 0. म्हणजे ए बारची व्हॅल्यू ही 0 असेल तर हे ॲप्लिकेबल नाही. ए बार इथे नॉन झिरो असला पाहिजे, वेक्टर 0 नसला पाहिजेत, नॉन झिरो वेक्टर आहे ए बार. आणि बी बार आणि सी बार इक्वल असतील तरी चालेल किंवा ते इक्वल नसतील तरी चालेल. असं का बघा, तर ए बार डॉट बी बार मायनस ए बार डॉट सी बार इज इक्वल टू 0 असं लिहू शकतो ना आपण की ए बार हे जे आहे ए बार डॉट सी बार इकडे घेतलं म्हणजे इथे काय झालं ते मायनस झालं. मग ए बार डॉट बी बार मायनस ए बार डॉट सी बार इज इक्वल टू 0. ए बार डॉट बी बार मायनस सी बार इज इक्वल टू 0. ए बार डॉट बी बार मायनस सी बार इज इक्वल टू 0. ही कंडिशन जरी सॅटिस्फाय होत असेल तरी चालू शकतं. म्हणजे काय तर बी बार मायनस सी बार, बी बार आणि सी बार हे जे दोन वेक्टर आहेत यांची काय घ्यायची, सबट्रॅक्शन घ्यायची आणि त्यांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर आपण काय करायचं तर रिझल्टंट जो वेक्टर मिळतो त्याचा ए बारसोबत डॉट प्रॉडक्ट घ्यायचा आणि त्याचं ॲन्सर हे किती असलं पाहिजे, 0 असलं पाहिजे. म्हणजेच हे प्रूव्ह होण्यासाठी आयदर बी बार इक्वल टू सी बार असलं पाहिजे और ही कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. याचा अर्थ काय तर बी बार आणि सी बार या दोन वेक्टर्सची सबट्रॅक्शन घेतल्यानंतर जो रिझल्टंट वेक्टर मिळतो त्या रिझल्टंट वेक्टरचा ए बारसोबत डॉट प्रॉडक्ट घ्यायचा आणि त्याचं ॲन्सर हे किती आलं पाहिजे, 0 आलं पाहिजे. बी बार आणि सी बारचं सबट्रॅक्शन कसं घ्यायचं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. दोन वेक्टर सबट्रॅक्ट कधी होतात, ज्यावेळेस त्यांच्या डायरेक्शन्स कशा असतात, अपोजिट असतात. म्हणजे इथं बी बार आणि सी बार हे दोन वेक्टर अपोजिट डायरेक्शनमध्ये असणार आहेत. ओके, आणि जर तुम्ही बी बार इक्वल टू सी बार अशी कंडिशन घेतली तर ते सेम डायरेक्शनमध्ये असतील. बरोबर, म्हणजे आयदर हे प्रूव्ह करण्यासाठी बी बार इक्वल टू सी बार म्हणजे इक्वल वेक्टर असले पाहिजेत बी बार आणि सी बार, किंवा इथं बी बार आणि सी बारची सबट्रॅक्शन घ्यायची म्हणजेच त्यांच्या डायरेक्शन अपोजिट असतील आणि सबट्रॅक्शन घेतल्यानंतर जो रिझल्टंट मिळेल त्या रिझल्टंटचा डॉट प्रॉडक्ट कुणासोबत घ्यायचा तर ए बारसोबत आणि त्याचं ॲन्सर किती मिळालं पाहिजे तर 0 मिळालं पाहिजे. जर ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तरी ही सॅटिस्फाय होते आणि जर बी बार इक्वल टू सी बार असेल तरी पण हे सॅटिस्फाय होतं. याचा अर्थ की इफ ए बार डॉट बी बार इक्वल टू ए बार डॉट सी बार हे प्रूव्ह करण्यासाठी असं नेसेसरी नाही की बी बार इक्वल टू सी बार असलंच पाहिजे. ते नसेल तर मग ही सॅटिस्फाय झाली पाहिजे. बी बार इक्वल टू सी बार समजा नसेल तर त्या कंडिशनमध्ये ही कंडिशन सॅटिस्फाय झाली तर हा प्रोडक्ट काय असेल, करेक्ट असेल. आलं लक्षात सगळ्यांच्या. इथे 6th प्रॉपर्टी आपण बघितली. इफ ए बार डॉट बी बार इक्वल टू ए बार डॉट सी बार देन इट इज नॉट नेसेसरी दॅट बी बार इक्वल टू सी बार व्हेन ए बार नॉट इक्वल टू 0.
आता ॲक्च्युली डॉट प्रॉडक्ट हा कसा फाइंड आउट केला जातो हे सांगणारी आहे 7th प्रॉपर्टी. डॉट प्रॉडक्ट ॲक्च्युली कसा फाइंड आउट करायचा, म्हणजे याच्यामध्ये सपोज 2 वेक्टर आपल्याकडे आहेत पी बार आणि क्यू बार. पी बार कसा लिहिला जाईल, पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप, आणि क्यू बार क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय नाही, याच्या आधी आणखीन एक प्रॉपर्टी आपण बघूयात, मग ही घेऊयात. 7 नंबरची प्रॉपर्टी बघा, आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू 1. ही प्रॉपर्टी लक्षात ठेवायची की जर तुम्ही आय डॉट आय जे डॉट जे के डॉट के असा प्रोडक्ट घेतला तर त्याचं ॲन्सर किती मिळतं, 1 मिळतं. पण सपोज तुम्ही बाकीचं कोणतंही कॉम्बिनेशन केलं, आय जे जे के के आय किंवा हे सोडून आणखीन बाकीचं कोणतंही कॉम्बिनेशन असेल तर यासाठी ॲन्सर किती असेल, 0. म्हणजे डॉट प्रॉडक्ट ऑफ सेम युनिट व्हेक्टर्स इज इक्वल टू 1 अँड डॉट प्रॉडक्ट ऑफ डिफरंट युनिट व्हेक्टर्स इज इक्वल टू 0. ओके, युनिट वेक्टर आहेत ना हे आय जे के, काय आहेत, युनिट वेक्टर आहेत. कुठले युनिट वेक्टर आहेत, एक्स वाय झेड डायरेक्शनमधले. मग जर तुम्ही डॉट प्रॉडक्ट सेम युनिट वेक्टर्सचा घेतला आय आय जे जे के के तर त्याचा ॲन्सर किती असतं, 1 असतं. आणि सपोज तुम्ही डॉट प्रॉडक्ट हा डिफरंट युनिट वेक्टर्सचा घेतला असेल तर त्याचा ॲन्सर किती असतं, 0 असतं. मग आता ही जी प्रॉपर्टी आहे ही 7th प्रॉपर्टी, हिचा यूज करून आपल्याला पुढचं बघायचं आहे. बघा 8 नंबर, याच्यामध्ये इफ पी बार इज इक्वल टू पी एक्स आय कॅप प्लस पी वाय जे कॅप प्लस पी झेड के कॅप हा एक वेक्टर आहे. सेकंड वेक्टर आहे क्यू बार विच इज इक्वल टू क्यू एक्स आय कॅप प्लस क्यू वाय जे कॅप प्लस क्यू झेड के कॅप. आता हे तुम्हाला सांगितलं आहे मी की वेक्टर रिप्रेझेंट कसा केला जातो, रिझोल्युशनमध्ये सांगितलं होतं. आर बार इक्वल टू कसा लिहिला होता आपण, आर एक्स आय कॅप प्लस आर वाय जे कॅप प्लस आर झेड के कॅप. सेम तसंच जर पी बार वेक्टर दिला असेल तर काय लिहायचा, पी एक्स आय प्लस पी वाय जे प्लस पी झेड के. सेम तसंच जर क्यू बार दिला असेल तर कसा लिहायचा, क्यू एक्स आय प्लस क्यू वाय जे प्लस क्यू झेड के. आता इथे आपल्याला काय करायचं आहे तर या दोघांचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे, पी बार डॉट क्यू बार घ्यायचा आहे. मग पी बार वेक्टर आपण फर्स्ट लिहूयात, पी एक्स आय प्लस पी वाय जे प्लस पी झेड के मध्ये डॉट आहे इथला. पुढे क्यू बार क्यू एक्स आय प्लस क्यू वाय जे आणि प्लस काय असेल, क्यू झेड के. आता पुढे फर्स्ट टर्म बघा, आता पुढे काय करायचं आहे आपल्याला, इथली फर्स्ट टर्म घ्यायची, ह्यानं ब्रॅकेटमध्ये असणाऱ्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं. त्यानंतर सेकंड टर्मनी ह्या तिघांना मल्टिप्लाय आणि थर्ड टर्म त्यांनी तिघांना मल्टिप्लाय. मग पी एक्स आय कॅप डॉट पुढे काय असणार आहे, क्यू एक्स आय प्लस क्यू वाय जे प्लस काय असेल, क्यू झेड के. ओके, प्लस पुढे काय असेल, पी वाय जे कॅप डॉट क्यू एक्स आय प्लस क्यू वाय जे प्लस क्यू झेड के. ओके, पी एक्स आय हा डॉट दिला इथला, पुढचं ब्रॅकेट ॲज इट इज, प्लस पी वाय जे पुढे डॉट आणि हे पुढचं ब्रॅकेट, प्लस पुढे काय असेल बघा, पी झेड के डॉट ब्रॅकेटमध्ये क्यू एक्स आय प्लस क्यू वाय जे आणि प्लस काय असेल, क्यू झेड के. आता नेक्स्ट इथे बघा, याला मल्टिप्लाय करायचं फर्स्ट टर्मला, तर पी एक्स क्यू एक्स हे त्यांच्या मॅग्निट्यूड्सचं मल्टिप्लिकेशन झालं. ब्रॅकेटमध्ये इथला फर्स्ट आय कॅप घेतला, पुढे हा डॉट आणि इथला काय घेतला, आय कॅप घेतला. म्हणजे मॅग्निट्यूडचं मल्टिप्लिकेशन वेगळं केलं, डायरेक्शनचं मल्टिप्लिकेशन वेगळं केलं. प्लस सेम तसंच नेक्स्ट पी एक्स इंटू क्यू वाय, पी एक्स इंटू क्यू वाय, ब्रॅकेटमध्ये इथं आय डॉट पुढे काय जे, आय डॉट जे, प्लस इथे पी एक्स इथला क्यू झेड ब्रॅकेटमध्ये आय डॉट के, आय डॉट के असं आलं. त्यानंतर प्लस पुढचं बघा इकडे, हे फर्स्ट टर्म पी वाय इंटू काय करायचं, क्यू एक्स
PYQX into bracket J dot I plus PYQY ब्रॅकेटमध्ये J dot J प्लस इथे PY, पुढं इकडं आहे QZ, PY इंटू QZ इंटू ब्रॅकेट J dot K प्लस तिकडे बघा थर्ड ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म PZ, ब्रॅकेटमधली फर्स्ट टर्म QX म्हणजे PZ इंटू QX ब्रॅकेटमध्ये K dot I प्लस सेकंड PZ इंटू सेकंड टर्म त्यातली QY ब्रॅकेटमध्ये इकडचा युनिट वेक्टर K कॅप डॉट तिथला J कॅप प्लस PZ QZ इंटू काय येईल बघा K कॅप डॉट K कॅप. आता याच्यामध्ये याच्या आधीची प्रॉपर्टी जी सांगितलेली होती, सेम टाईप ऑफ युनिट वेक्टर जर मल्टिप्लाय झाले तर त्याचं ॲन्सर किती असणार 1 आणि डिफरंट मल्टिप्लाय झाले तर ॲन्सर असेल 0. हा रूल इथे ॲप्लाय करायचा. बघा हे I डॉट I आहे, इथं J डॉट J आहे आणि इथं K डॉट K आहे. म्हणजे इथं ही I डॉट I, J डॉट J, K डॉट K याचे ॲन्सर किती असतील 1 आणि बाकी बघा IJ, IK, JI, JK, KJ, KI हे सगळे डिफरंट युनिट वेक्टर्स मल्टिप्लाय झालेले आहेत. तर याचे ॲन्सर सगळ्याचे किती असतील 0 असतील. मग ते जर आपण इथे प्रॉपर्टी यूज केली तर पुढे काय येईल बघा, इथे इक्वल टू PXQX इंटू ब्रॅकेट इथे I डॉट I 1 प्लस PXQY इंटू I डॉट J 0 प्लस PXQZ इंटू ब्रॅकेट 0 प्लस PYQX इंटू J डॉट I 0 पुढे प्लस PYQY J डॉट J 1 प्लस PYQZ इंटू 0 प्लस PZQX इंटू K डॉट I 0 प्लस इथे PZQY K डॉट J 0 प्लस PZQZ इंटू K डॉट K 1. म्हणजे 1 असणाऱ्या टर्म कोणत्या आहेत बघा, इथे ही फर्स्ट टर्म आहे, ही सेकंड टर्म आहे आणि इकडे ही थर्ड टर्म आहे. म्हणजे या सगळ्याचं ॲन्सर इक्वल टू काय येईल बघा, हे 0नी मल्टिप्लाय झालेले जे आहेत त्या सगळ्याचे ॲन्सर 0 असतील. याचा ॲन्सर PXQX इंटू 1 म्हणजे काय येईल बघा, PXQX प्लस PYQY इंटू 1 म्हणजे काय येईल PYQY आणि प्लस इथे PZQZ इंटू 1 म्हणजे आलं PZQZ. इट इज इक्वल टू P बार डॉट Q बार कसा फाइंड आउट केला बघा, P बार डॉट Q बार इक्वल टू PXQX प्लस PYQY प्लस PZQZ म्हणजे दोन वेक्टरचे X कॉम्पोनंट मल्टिप्लाय करा प्लस Y कॉम्पोनंट मल्टिप्लाय करा आणि प्लस Z कॉम्पोनंट मल्टिप्लाय करा आणि जर असं ॲन्सर काढलं तर तुम्हाला काय मिळेल, त्या दोन वेक्टरचा डॉट प्रॉडक्ट मिळेल. आता लक्षात सगळ्यांच्या सिम्पल आहे. दोन वेक्टर्स फक्त लिहून घेतले, त्यांचा डॉट प्रॉडक्ट घेताना याची फर्स्ट टर्म या तिघांना मल्टिप्लाय केली, सेकंड टर्म तिघांना मल्टिप्लाय, थर्ड टर्म तिघांना मल्टिप्लाय केली. हे मल्टिप्लिकेशन्स जे आहेत याच्यामध्ये मॅग्निट्यूड सेपरेट प्रोडक्ट घेतला आणि डायरेक्शनचा प्रोडक्ट जो आहे तो सेपरेट घेतला आणि आपला रूल कोणता वापरला, सेम युनिट वेक्टर मल्टिप्लाय झाले तर ॲन्सर 1, डिफरंट मल्टिप्लाय झाले तर 0. I डॉट I, J डॉट J, K डॉट K याचं ॲन्सर 1, बाकी सगळे काय 0. म्हणजे इथे तिघांचे ॲन्सर काय असतील 1 असतील, बाकी सगळे 0 असतील. त्यामुळे सगळं कॅन्सल होईल, राहील काय फक्त PXQX प्लस PYQY प्लस PZQZ. आलं का लक्षात बघा सगळ्यांच्या. आत्ता आपण प्रोडक्टमध्ये फर्स्ट प्रोडक्ट कोणता बघितला, स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स. हां, प्रोडक्ट ऑफ वेक्टर्समध्ये दोन टाईप, कोणते दोन टाईप आहेत, स्केलर प्रोडक्ट अँड वेक्टर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट म्हणजे काय, when we multiply two vectors and we get a scalar, then the product is called as the scalar product. Then scalar product of two vectors can be represented as P bar dot Q bar is equal to PQ cos theta. It is find out like this.
So we can define the scalar product of two vectors is equal to product of magnitudes of two vectors and cosine of the angle theta between them. याचं एक एक्झाम्पल सांगितलं होतं, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. Here two vectors f bar and s bar are multiplied and work is scalar quantity which is obtained here. So the product of force and displacement, these two vectors, is a scalar product. It is denoted by dot in between them. So the product is called as the dot product. डॉट प्रोडक्टसाठी आपण प्रॉपर्टीज बघितल्या. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी काय बघितली, स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर and component of second vector into direction of first vector. ओके, सेकंड प्रॉपर्टी कोणती बघितली, इट ओबेज द कम्युटेटिव्ह लॉ ऑफ वेक्टर मल्टिप्लिकेशन. कोणता लॉ ओबे केला जातो, कम्युटेटिव्ह लॉ. म्हणजे काय तर पी बार डॉट क्यू बार इक्वल टू काय येतं, क्यू बार डॉट पी बार. शॉर्टमध्ये बघूया आपण. फर्स्ट प्रॉपर्टी आपण बघितली, फर्स्ट प्रॉपर्टी पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू काय असतं, पी क्यू कॉस थिटा. इथं क्यू कॉस थिटा हा क्यूचा कॉम्पोनंट इन द डायरेक्शन ऑफ पी बार, फर्स्ट वेक्टरचा मॅग्निट्यूड, सेकंड वेक्टरचा कॉम्पोनंट, डायरेक्शन कुणाची, फर्स्ट वेक्टरची. त्यानंतर इट ओबेज द कम्युटेटिव्ह लॉ, इट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लाईक धिस, पी बार डॉट क्यू बार प्लस आर बार इज इक्वल टू पी बार डॉट क्यू बार प्लस पी बार डॉट आर बार. हा झाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नेक्स्ट काय सांगितलं होतं मी, इफ पी बार इज इक्वल टू क्यू बार देन वी कॅन से पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी स्क्वेअर इक्वल टू क्यू स्क्वेअर. त्यानंतर फिफ्थ प्रॉपर्टी झिरो अँगल, त्यानंतर 180 अँगल आणि 90 अँगल. झिरोसाठी पी क्यू ॲन्सर मिळतं, 180साठी मायनस पी क्यू, 90साठी झिरो. 6 नंबरची प्रॉपर्टी आपण पुढे काय बघितली होती तर बघा, आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप इक्वल टू के कॅप डॉट के कॅप. याचं ॲन्सर किती मिळतं, 1 मिळतं आणि बाकी सगळे जे असतील ते असतील 0. त्यानंतर ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बार डॉट सी बार असेल तर याच्यासाठी दोन कंडिशन पाहिजेत, आयदर बी बार ऑर सी बी बार इक्वल टू सी बार पाहिजे किंवा ए बार डॉट बी बार मायनस सी बार इज इक्वल टू 0. ह्या दोन्हीपैकी कोणतीही एक कंडिशन सॅटिस्फाय झाली तर मग हे प्रूव्ह केलं जाईल. आणि लास्ट प्रॉपर्टी आपण बघितली की पी बार डॉट क्यू बार कसा रिप्रेझेंट केला जातो तर पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. ह्या झाल्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट. आता फक्त एक जस्ट एक्झाम्पल घेऊया शॉर्ट, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्केलर प्रोडक्टचं एक एक्झाम्पल, सपोज पी बार इक्वल टू आय कॅप प्लस 2 कॅप प्लस 3 कॅप हा एक वेक्टर आहे. क्यू बार हा सेकंड वेक्टर आहे, 2i प्लस 4j प्लस 3k. असे हे दोन वेक्टर्स आहेत पी बार आणि क्यू बार आणि त्यांचा तुम्हाला काय घ्यायचा आहे, डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. पी एक्स म्हणजे याचा एक्स कॉम्पोनंट इथे काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे. क्यू एक्स म्हणजे याचा एक्स कॉम्पोनंट 2 प्लस याचा वाय कॉम्पोनंट 2, क्यू वाय याचा वाय कॉम्पोनंट 4 प्लस पी झेड 3 क्यू झेड 3. बघा काय केलं आपण, याचा एक्स कॉम्पोनंट याचा एक्स कॉम्पोनंट मल्टिप्लाय केला, याचा वाय आणि वाय मल्टिप्लाय केला, झेड झेड मल्टिप्लाय केला. तर 2 × 1 2, 4 × 2 8, 3 × 3 9, 9 + 8 17, 17 + 2 19. म्हणजे इथे पी बार डॉट क्यू बार याचं ॲन्सर किती मिळतं, 19. ओके, अशा प्रकारे डॉट प्रोडक्ट फाइंड आउट केला जातो. दोघांचे एक्स कॉम्पोनंट प्लस वाय कॉम्पोनंट प्लस काय करायचं, झेड कॉम्पोनंट. सगळ्यांना समजलं आहे का बघा. अशा प्रकारे कोणत्याही दोन वेक्टर्सचा आपण डॉट प्रोडक्ट फाइंड आउट करू शकतो. ओके.